नमस्कार. रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अपघातग्रस्त विमान कंपनीने आधीच 50 कोटी रुपयाचा विमा काढल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. हा अपघात केवळ योगायोग आहे का, असा सवाल करीत त्यांनी पायलटला हिप्नोटाईज करून पाठवण्यात आलं होतं का, असा संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अमोल मेटकरी यांनी केली आहे. जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला अशी दुर्घटना घडली. म्हणजे तो जो पायलट होता त्याला हिप्नोटाईज केला गेलं होतं का, त्याची क्रियाशक्ती किंवा त्याची मानसिकता, जसं लिट्टेंनी राजीव गांधींची हत्या केली, सुसाईड बॉम्ब स्वतः तिथे बनला होता. अजमल कसाबनी 26/11चा हल्ला करताना त्याला हिप्नोटाईज करून पाठवण्यात आलं होतं. तसं या विमानाचा पायलट जो VSR कंपनीच्या विमानाचा पायलट आहे, याला असं 50 कोटीच्या विम्याचं आमिष की तुम्ही, कारण स्फोट झालेत विमानामध्ये, स्फोट एकामागून एक झाले, त्याच्यामुळे ह्या अँगलनी सुद्धा तपास झाला पाहिजे. VSR कंपनीच्या पायलटच्या विम्याच्या संदर्भात सुद्धा तपासणी झाली पाहिजे का त्या छोट्या स्ट्रीपवर विमान उतरवताना त्याला मेडे कॉल दिल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रतिसाद न देता तिथे विमान उतरवलं गेलं. त्यामुळे राज्याचे एक पुरोगामी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं, याचं पाप या VSR कंपनीचं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी रणरागिणी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.